बरं झालं आजीला शिव्या घालते ना, देवानं तिला उपाशी राहण्याची शिक्षा केली. आई प्रथमचा डबा आहे तो विसरलाय. अरे देवा, प्रथमचा डबा. अरे काय खाईल का आता पोरगा, उपाशी राहील. असा कसा विसरला पोरगा डबा? तू एक काम कर, सगळी कामं बाजूला ठेव आणि त्याला पहिला डबा नेऊन दे. हो. त्याशिवाय तू जेवायचं नाही, कळलं? जा 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 लवकर. आणि नुकत्याच आलेल्या माहितीनुसार भाईंदरमध्ये सुनेने सासूला जीवे मारल्याची घटना घडलेली आहे. हिनं मर्डर केला? मला तर वाटलंच नव्हतं. चेहऱ्यावरून किती साधी दिसते. आजकाल कोणाचा भरोसा सांगू शकत नाही. कोण कधी काय करेल ते सांगता यायचं नाही रे बाबा. अरे नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण एकटेच आलात? ते सर प्रथमची आई प्रथम पाटकर 10वीला आहे. हां ओळखतो मॅडम मी प्रथमला. कार्यक्रम आहे एम्पी थिएटरमध्ये सुरू आहे. हो का? हां या ना मॅडम प्लीज. नाही नाही मी या 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 सर. हो या मॅडम. नमस्कार, मी प्रथम पाटकर. मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे सगळ्या गोष्टी खूप इझी झाल्या. आज प्रत्येक फील्डमध्ये याचा वापर करून आपण आपली कामं खूप फास्ट करू शकतो. आपलं काम त्याच्यानी एनर्जी पण वाचते आणि टाइम पण वाचते. त्यामुळे टेक्नॉलॉजी केव्हाही बेस्ट आहे. ब्लेसिंग आहे. नमस्कार. मी प्रथमची आई. आधुनिक तंत्रज्ञान ही खरंच काळाची गरज आहे. पण माणूस ना या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला. त्याला त्याची इतकी सवय झाली आहे ना की हळूहळू त्याचं मेंदू काम करणं बंद होतं. माणसाचं शरीर त्यावर अवलंबून राहायला लागलं. तंत्रज्ञान आपल्यासाठी ना, आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होता कामा नये. त्याचं योग्य ठिकाणी आणि योग्य तिकडे वापर करणं गरजेचं, खास करून तुम्हा मुलांसाठी. कारण तुम्ही देशाचे भविष्य आहात. ते जर तुम्हाला जमलं ना तर आधुनिक तंत्रज्ञान नक्की वरदान ठरेल. प्रथम ऐक प्रथम. नमस्कार. मी या शाळेची प्रिन्सिपल. नमस्कार मॅडम, माफ करा मी तुमची परवानगी न घेता अशी स्टेजवर जाऊन बोलले. ती काय ना, माझा मुलगा भाषण विसरला, गोंधळला, मला राहवलं नाही मॅडम.
खरंच सॉरी. एक आई मुलाकरता काहीही करू शकते हे आज तुम्ही परत एकदा सिद्ध केलं. माफ करा, तुमच्या